तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मित्रांनो, आजपर्यंत आपण शिकलो की रोज वापरण्यात येणाऱ्या शब्दांना तेलुगूमध्ये कसं बोलायचं आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला तेच शिकायचं आहे की रोज वापरण्यात येणाऱ्या शब्दांना तेलुगूमध्ये कसं बोलायचं. हसणे, चालणे, फिरणे इत्यादी शब्दांना तेलुगूमध्ये कसं बोलायचं किंवा त्यांचा वापर तेलुगूमध्ये कसं करायचं. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही नाही समजल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा, म्हणजे मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचा उत्तर देणार. సరే ఫ్రెండ్స్, మీరు అందరూ ఎలా ఉన్నారు? కాబట్టి మిత్రులారా, ఈరోజు రోజువారీ పదాలను తెలుగులో ఎలా ఉపయోగించాలో తెలుసుకుందాం. కాబట్టి మిత్రులారా, మీకు వీడియో నచ్చితే व्हिडिओ लाईक చేయండి మరియు चॅनलनी सबस्क्राईब చేసుకోండి. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया आणि तेलुगू बोलायला आणि समजायला शिकूया. तर जसं उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो, माटलाडू किंवा माटलाडंडी म्हणजे बोल किंवा बोला. मित्रांनो, माटलाडू किंवा माटलाडंडी या शब्दाचा अर्थ होते बोल किंवा बोला. तर मित्रांनो, पहिलं उदाहरण आहे, మీరు ఎవరు మాట్లాడుతున్నారు. మీరు ఎవరు మాట్లాడుతున్నారు म्हणजे तू कोण बोलत आहेस. మీరు ఎవరు మాట్లాడుతున్నారు म्हणजे तू कोण बोलत आहेस किंवा तुम्ही कोण बोलत आहात याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो మీరు ఎవరు మాట్లాడుతున్నారు म्हणजे तू कोण बोलत आहेस. దయచేసి మాట్లాడండి. मित्रांनो, దయచేసి మాట్లాడండి म्हणजे कृपया बोला. దయచేసి మాట్లాడండి म्हणजे कृपया बोला. जर मित्रांनो तुम्ही असे म्हणणार की दयచేసి माटलाडू, तर त्याला तेलुगूमध्ये म्हणतात दयచేసి माटलाडू म्हणजे कृपया बोल आणि माटलाडंडी म्हणजे बोला. तर मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे चेप्पू किंवा चेप्पंडी. मित्रांनो, चेप्पू म्हणजे सांग आणि चेप्पंडी म्हणजे सांगा. मित्रांनो, आपण कोणाला जर आदर देऊन बोलायचं असणार तर चेप्पंडी हा शब्द वापरायचा आणि आपल्याबरोबरचे असणार मित्रांनो किंवा तुमचे मित्र असणार त्यांना तुम्ही चेप्पू हा शब्द वापरू शकता. तर मित्रांनो, त्वरगा चेप्पू. मित्रांनो, त्वरगा चेप्पू म्हणजे पटकन सांग. त्वरगा चेप्पू म्हणजे पटकन सांग आणि मित्रांनो, त्वरगा चेप्पंडी म्हणजे पटकन सांगा. तर मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे नेनू चेप्पिनटलू अटला चेयी. नेनू चेप्पिनटलू अटला चेयी म्हणजे मी सांगतो तसे करा. नेनू चेप्पिनटलू अटला चेयू. मित्रांनो, नेनू चेप्पिनटलू म्हणजे मी सांगतो, अटला चेयू म्हणजे तसा करा किंवा अटला चेयी म्हणजे तसे करा. तर मित्रांनो, तिसरं उदाहरण आहे नव्वू. मित्रांनो, नव्वू म्हणजे हसणे. नव्वू म्हणजे हसणे किंवा हसणं याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नव्वू. तर मित्रांनो, आपण या नव्वू या शब्दाचा वापर करून काही वाक्य तयार करूया. एंदुकू नव्वुतुन्नावू. एंदुकू नव्वुतुन्नावू म्हणजे तू का हसतोस. मित्रांनो, एंदुकू नव्वुतुन्नावू म्हणजे तू का हसतोस याला तेलुगूमध्ये म्हणतात एंदुकू नव्वुतुन्नावू म्हणजे तू का हसतोस. एंदुकू नव्वुतुन्नावू म्हणजे तू का हसतोस. तर मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे कारणम लेकुंडा नवकंडी. मित्रांनो, कारणम लेकुंडा नवकंडी म्हणजे विनाकारण हसू नका किंवा तुम्ही असुद्धा म्हणू शकता मित्रांनो अनवसरंगा नवकंडी म्हणजे विनाकारण हसू नका. कारणम लेकुंडा नवकंडी म्हणजे विनाकारण हसू नका. तर मित्रांनो, चौथं उदाहरण आहे एडचू. मित्रांनो, एडचू म्हणजे रडणे. रडणे म्हणजे एडचू याला मराठीमध्ये म्हणतात रडणे आणि तेलुगूमध्ये म्हणतात एडचू. तर मित्रांनो, पहिला उदाहरण आहे एंदुकू एडुस्तुन्नावू म्हणजे तू का रडत आहेस. मित्रांनो, तू का रडत आहेस या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात एंदुकू एडुस्तुन्नावू म्हणजे तू का रडत आहेस. म्हणजेच एंदुकू एडुस्तुन्नावू म्हणजे तू का रडत आहेस. तर मित्रांनो, आता तुम्हाला म्हणायचं असणार की रडू नकोस याला तेलुगूमध्ये म्हणतात एडवक्कू म्हणजे रडू नकोस. एडवक्कू म्हणजे रडू नकोस. तर मित्रांनो, रडू नकोस या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात एडवक्कू म्हणजे रडू नकोस आणि एंदुकू एडुस्तुन्नावू म्हणजे तू का रडत आहेस. तर मित्रांनो, पाचवं उदाहरण आहे परुगू. मित्रांनो, परुगू म्हणजे धावणे. धावणे या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात परुगू. तर मित्रांनो, पहिलं वाक्य आहे एंदुकू परुगेडुतुन्नावू. एंदुकू परिगेडुतुन्नावू म्हणजे तू का धावत आहेस. मित्रांनो, तू का धावत आहेस या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात एंदुकू परिगेडुतुन्नावू. एंदुकू परिगेडुतुन्नावू म्हणजे तू का धावत आहेस. तू का धावत आहेस म्हणजे एंदुकू परिगेडुतुन्नावू. आणि मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे नुव्वू परिगेडुतुन्नावा म्हणजे तू धावत आहेस का याला तेलुगूमध्ये म्हणतात नुव्वू परिगेडुतुन्नावा म्हणजे तू धावत आहेस का. तू धावत आहेस का याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नुव्वू परिगेडुतुन्नावा म्हणजे तू धावत आहेस का. तर मित्रांनो, सहावं उदाहरण आहे आणि शेवटचं उदाहरण आहे नडचू. मित्रांनो, नडचू म्हणजे चालणे. चालणे या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नडचू. तर मित्रांनो, चला आता आपण या नडचू या शब्दापासून काही वाक्य तयार करूया. जाग्रतगा नडवंडी. मित्रांनो, जाग्रतगा नडवंडी म्हणजे
सावधानीने चालत जा. सावधानीने चालत जा. मित्रांनो, सावधानीने चालत जा या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात जाग्रतगा नडवंडी, म्हणजे सावधानीने चालत जा. तर दुसरा आहे मित्रांनो तोंद्रगा नडवंडी. तोंद्रगा नडवंडी. मित्रांनो, तोंद्रगा नडवंडी म्हणजे लवकर चालत जा. मित्रांनो, लवकर या शब्दाला त्वरगासुद्धा म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवा, पण केव्हा बोलायचं हे लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक तेलुगू बोलायला आणि समजायला शिका. तर मित्रांनो, तोंद्रगा नडवंडी म्हणजे लवकर चालत, याला म्हणतात मित्रांनो तोंद्रगा నడవండి. సరే ఫ్రెండ్స్, ఈ రోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. కాబట్టి మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి. ధన్యవాదాలు మిత్రులారా. మళ్ళీ కలుద్దాం కొత్త వీడియోలో.